आज आम्ही गेलो होतो डीमार्टला शॉपिंगसाठी, थोडीफार शॉपिंग करायला. हा चमच्यांचा सेट आहे जो 99 रुपीजला आम्हाला पडला आहे. त्यात एक उलथनं, पुन्हा जाळीचं भजी तळायसाठी छोटा चमचा, डाळीचा चमचा, भाजीचा चमचा 99 रुपीजला मिळालं आहे. हे बाऊल आहे 99 रुपीजलाच मिळालं. डी होमचं आहे. ह्याच्यामध्ये काहीतरी चटणी किंवा कोथिंबीर वगैरे कापून ठेवायला बरं पडतं. हे पण खूप स्वस्त पडलं म्हणून घेतलं. हे कितीला आहे? हे 79चं आहे. खूप मोठं बाऊल आहे हे. यामध्ये बरंच काही म्हणजे गोष्टी राहू शकतात आणि एअरटाईट असल्यामुळे कुठली वस्तू खराब होण्याची शक्यता नाही. म्हणून मी हे फ्रीजमध्ये वगैरे काहीतरी ठेवायला, बदाम, पिस्ता किंवा मग अन्य कुठल्याही गोष्टी, म्हणून हे घेतलं. हे छोटं किसणी टाईप आहे जे आलं वगैरे चहासाठी किसायला घेतलं आहे मी. 29 रुपीजला पडलं ते. ही आहे बरणी, 29 रुपीजला. ह्याच्यात पण काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी ठेवायला बरं पडतं. यांची काय मारामारी सुरू झाली? ऑस्कर, मारामारी सुरू. ही पण 59 रुपीजची आहे. खूप छान आहे. यामध्ये पण काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी ठेवायला बरं पडतं. आणि हा वंडर चिपचा तवा 599ला पडला. आणि हे आयुर्वेदिक दुकानामधनं आम्ही कोल्ड प्रेस ऑइल घेतलं आहे, जे आम्ही स्वयंपाकाला वापरतो. आणि हे कुंकुमादी तेल फेससाठी आयुर्वेदिक शॉपमधनं घेतलं. ऑस्कर, काय झालं आहे? कशाला भोगतोयस तू? आता इकडे आलेलास ना सगळं बघायला, काय काय घेतलं आहे मम्माने ते. झाली का तुझी सुरुवात भोगायला? हां, पप्पा काय खात आहेत का म्हणून तुझ्या पोटात दुखत आहे? अच्छा, मम तयार करतायत. गौरीला पण पेरू द्या.